हे जे बीओसी प्रोडक्ट आहे हे वापरल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता की जमीन पूर्ण अशी भुसभुशीत झालेली. हे पहा तुम्ही, पूर्ण जमीन भुसभुशीत झालेली आहे. आणि हे बॅक्टेरियल म्हणजे मायक्रोबियल प्रोडक्ट असल्यामुळे तुमच्या जमिनीची जी जडणघडण आहे ती चांगली झाल्यामुळे तुम्हाला ती जमिनीत कंद येते. जे हळदीचं पीक असो किंवा कोणतंही पीक असो, त्याला तुम्हाला एकदम रिझल्ट चांगले येतात आणि त्यांची वाढ चांगली होती, क्वालिटी येते आणि उत्पादन सुद्धा चांगल्या प्रकारे तुम्ही पाहू शकता. इथं फुटव्यांची संख्या पहा, इथं 2 म्हणजे असं चालू झालेली आहे फुटव्यांची संख्या. आणि याची स्ट्रॉंगनेस पण पहा, तुम्ही प्रत्येक हळदीचं पान पाहू शकता की किती एकदम ग्रीनेस पण आहे आणि त्याची पानाची जाडी सुद्धा तुम्हाला वाढलेली आहे. एकदम निरोगी पान आहे. पूर्ण पानावर एक दिसणार नाही. फुटव्याची संख्या तुम्ही पाहू शकता. हळद या पिकामध्ये इकडे तुमचा मागा फुटव्याची संख्या पाहिजे 2-2 एकदम स्ट्रॉंगली 1-2-3 आणि 4 फुटव्याची संख्या झालेली आहे. त्याच्यानंतर इकडे मागं सुद्धा पाहू शकता तुम्ही, प्रत्येकाला पहा 1-2-3-4 हे प्रत्येकाला पाहिजे पूर्ण फुटव्याचे. आणि जमिनीचा जर पोत पाहसाल तुम्ही तर एकदम अशी मऊ जमीन झालेली आहे बीओसी वापरल्यामुळे. सर